राजकारण आहे. कधीही, काहीही, केव्हाही होऊ शकतं. रात्रीच्या 12 वाजता राष्ट्रपती राजवट उठू शकते. सकाळी 8 वाजता शपथविधी होऊ शकतो. 2 शत्रू कधीही मित्र होऊ शकतात आणि 2 मित्र कधीही शत्रू होऊ शकतात. युतीचं सरकार असताना 5 वर्ष राजीनामा खिशात घेणाऱ्या शिवसेनेने काडीमोड घेतला आणि जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले तेव्हा स्वतः सभा मांडला. त्याची सल जी आहे ती भाजपला आहे आणि भाजप वारंवार एक वर्षापर्यंत आमचं सरकार पुन्हा येणार अशा प्रकारचा दावा करत होतं. पण उद्धव ठाकरे काय म्हणले नाही आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार 1.5 ते 2.5 वर्षापर्यंत सुरू ठेवले. पण आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाच्या निमित्ताने रावसाहेब दानवे माजी प्रदेश अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर होते. या व्यासपीठावर असताना त्यांच्या दोघांच्या बॉडी लँग्वेजकडे, त्यांच्या दोघांच्या वक्तव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी दानवेंकडे पाहत आमचे भावी सहकारी अशा प्रकारचा उल्लेख केला. आता भावी सहकारी असा उल्लेख केल्यानंतर साहजिकच शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक किंवा भाजपचे कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे आणि तुम्ही आम्ही सामान्य लोक यांचे कान टवकारतील आणि नेमकं काय चाललंय, भावी सहकारी म्हणजे काय या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्र करतो. ट्रेंडिंग मध्ये हा विषय आहे. उद्धव ठाकरे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये गोष्टी झाल्या. कानात काहीतरी मला सांगितलं उद्धव ठाकरेंनी, ते बाहेर सांगण्यासारखं नाहीये असा खुलासाही केला. पण रावसाहेब दानवे यांच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारे एक हसू होतं ते जर तुम्ही पाहिलं असेल तर ते हसू खूप काही सांगून जातं. उद्धव ठाकरेंचा एक शब्द हे खूप काही सांगून जात. मी चर्चा करतोय की शिवसेना भाजप युतीचा पोपट अजूनही जिवंत आहे का? भाजपने सातत्याने शिवसेनेचे मंत्री, शिवसेनेचे आमदार यांच्याकडे निशाणा साधत ईडीची चौकशी लावली आहे, सीबीआय चौकशी लावली आहे. आदित्य ठाकरे यांचंही नाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्ती त्यांच्यावर कारवाई झाली आणि अशातच शिवसेनेला भावी सहकारी भाजप दिसतोय का ही चर्चा मी करतोय. हे कितपत शक्य आहे आणि शिवसेनेला ते मानवेल का, भाजपच्या कार्यकर्त्यांना ते मानवेल का? या चर्चेत सहभागी होत्या सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, रोहित चंदावरकर, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक, त्याचबरोबर गणेश कंकर, भाजपचे प्रवक्ते, अंबादास दानवे थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील, शिवसेनेचे आमदार आहेत. मी सर्वात आधी सूरज चव्हाण तुमच्याकडे येतो, यासाठी येतो की आता तुम्ही ज्या पक्षाबरोबर संसार करताय, 1.5 वर्षाचा संसार आहे, तो संसार आता मोडणार आहे की काय? म्हणजे काय अर्थ काढले तुम्ही? भावी सहकारी अशा प्रकारचं विधान जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलंय. मला यासाठी उद्धव ठाकरे माणसं बोलत प्रकरणात ते काही बोलले नाही. मग सीबीआयची चौकशी अनिल देशमुख असेल ते काही बोलले नाही. पण एखादा शब्द उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक बोलतात. काय संसार तुटेल? नाही, संसारा करत असताना आमचा अजून एक सहकारी आमच्या सोबत येईल. उद्धव साहेबांनी कदाचित रावसाहेब दानवे साहेब भाजपात नाराज आहेत हे त्यांना जाणवलं असेल, किंवा हे सर्वश्रुत आहे की ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष पदावरनं त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती त्यावेळेस रावसाहेबजी दानवे हे पक्षावरती नाराज होते. त्यांनी संघटन वाढीसाठी काम केलं होतं आणि अचानकपणे त्यांना त्या पदावरनं पायउतार व्हावं लागलं होतं. कदाचित भारतीय जनता पार्टी ते नाराज असतील आणि उद्धव साहेबांना कानात त्यांनी हेच सांगितलं असेल की मी भविष्यात तुमच्या सोबत येईन, म्हणून उद्धव साहेबांनी कदाचित भावी आमचे सहकारी असा उल्लेख केला असेल. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक नाराज, भविष्यात ते सुद्धा आमचे भावी सहकारी होऊ शकतात. तुम्ही डिनाय करा हे, पण मी तुम्हाला लिहून देतो की ज्या प्रकारे रावसाहेब दानवे यांचा चेहरा खुलला होता आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलंय की हो काही होऊ शकतं, तुर्तास मात्र नाहीये. आता याचं उत्तर मला द्या. देवेंद्र फडणवीस साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, प्रवीण दरेकर असतील किंवा अनेक भाजपातले नेते असतील, हे वारंवार डेडलाईन देत आलेले महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीतल्या काटावरल्या पदाधिकाऱ्यांना. 1 महिन्यात सत्ता येईल, 2 महिन्यात सत्ता येईल. आत्ताच चंद्रकांत दादांनी नुकतंच एक विधान केलं होतं की 2 दिवसापूर्वी मला माजी मंत्री म्हणू नका, 2 दिवसातच कळेल. तो कालावधी निघून गेलेला आहे. ज्यावेळेस अमित शहाजी महाराष्ट्रात येणार होते सिंधुदुर्गला, त्यावेळेस नारायण राणे साहेबांनी भविष्यवाणी वर्तवली होती की अमित शहा साहेब ज्यावेळेस महाराष्ट्रातून जातील त्यावेळेस या महाराष्ट्रातलं चित्र वेगळं राहील.
स्वतः अमित शहा साहेब गेले, आता दुसऱ्या वेळेस परत आलेले आहेत. नारायण राणे साहेब मंत्री झाले, पण ही काठावर बसलेली भारतीय जनता पार्टीची नाराज लोकांना कुठंतरी एक विश्वास देण्यासाठी, कुठंतरी ते नाराज होऊन पक्षातून बाहेर जाऊ नये म्हणून हा केविलवाना प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं होतोय. आणि रावसाहेब दानवे साहेबांच्या चेहऱ्यावरचा हसू म्हणजे त्यांना काहीतरी सीएम साहेबांकडनं मोठी कमिटमेंट भेटली असेल भविष्यामध्ये आमच्या सोबत आल्यानंतर, तुम्हाला चांगला सन्मान आमच्याकडनं केला जाईल याची कमिटमेंट कदाचित सीएम साहेबांनी दिली असतील असं माझं मत आहे. आपल्याला माहिती आहे की शत्रू मित्र अखेर आपण असं म्हणतो की राजकारण आहे आणि राजकारणात काही होऊ शकतं. रोहित रोहित माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? रोहितची आवाज पोहोचतोय? हो, पोचतोय बोला. हा रोहित, काय अर्थ काढायचा? म्हणजे मी हा प्रश्न यासाठी विचारतोय, 1.5 वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अमित शहा या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना एवढी टीका केली आहे, आदित्य ठाकरेंवर एवढी टीका केली आहे की आपलं असं अनालिसिस आहे की आता एवढ्या लवकर काय भाजप पुन्हा शिवसेनेबरोबर जाणार. पण आज उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलंय की भावी सहकारी असा उल्लेख केलाय आणि कानामध्ये काही गोष्टी सांगितल्या. दानवे असं म्हणतात आणि बोलताना दानवे एकदम मनामध्ये गुदगुल्या कशा होतात तशा प्रकारचा त्यांचे हावभाव, ते बॉडी लँग्वेज होते. अखेर बॉडी लँग्वेजवर आपण अनेक बातम्या केलेल्या आहेत की एखाद्या बैठकीतून अजितदादा हसत बाहेर पडले, एखाद्या बैठकीतून अजितदादा थोडस चेहऱ्यावर गंभीरता घेऊन बाहेर पडले. याच्यावरून आपण काळात बांधतो, बातम्या देतो आणि त्या खऱ्या ठरतात. रोहित, काय आजची म्हणजे आज काय वाटतं? हे बघा, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही परत एकदा थोडं इकडे तिकडे थोडं बॅलन्स शिफ्ट होत आहेत का काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ती निर्माण होण्याचं एक कारण असं आहे की शरद पवार यांनी एका मराठी वेबसाईटला एक मुलाखत देताना काँग्रेसवर निशाणा साधला. शरद पवार हे काँग्रेसबद्दल असं का बोलत आहेत की काँग्रेस एक जुन्या जमीनदारासारखी काँग्रेसची अवस्था वगैरे आहे, याबद्दल खूप स्पेक्युलेशन केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा झालं आणि त्याच्यामुळे एक थोडीशी हलचल पुन्हा एकदा सुरू झाली. गेल्या वर्षी जेव्हा अत्यंत अनपेक्षित पद्धतीने शरद पवार यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रह केला आणि भाजपची संख्या विधानसभेत जास्त असताना सुद्धा सरकार स्थापन केलं, तेव्हापासून अशी एक शंका आहे की हे 3 पक्षांचं सरकार किती काळ टिकेल. पण मला असं वाटतं की ते म्हणजे त्यातले जे आमदार आहेत त्यांची काही नाराजी असू शकते, बाकीचे काही खिचाताण ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो ती असू शकते, परंतु जनरली पाहिलं तर ते सरकार टिकलं आहे. आणि मधल्या काळामध्ये कोरोना आणि लॉकडाऊन वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे राजकीय ऍक्टिव्हिटी फारशी नव्हती. मला असं वाटतं की आता हा सगळा कोरोनाचा काळ थोडा थोडा मागे पडतो आहे आणि आपण एका नव्या पुन्हा एकदा नॉर्मल फेज कडे जातोय, म्हणून ही सगळी ऍक्टिव्हिटी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. या सगळ्याचं कोर किंवा मूळ याकडे आपण येऊ. ते अशामध्ये आहे की हे 3 पक्ष जे सत्तेत आहेत आत्ता, त्यांचा नाईलाज म्हणून ते तिघं एकत्र आलेले आहेत हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांचा 100% प्रमाणात एकमेकांवर पूर्ण विश्वास हा नाही आहे. याच्यापैकी कुठला पक्ष कधी साथ सोडेल किंवा काही वेगळं काहीतरी करेल याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात थोडी शंका आहे. त्यामुळे तुम्ही हे पाहिलं असेल की गेल्या 6-8 महिन्याच्या काळामध्ये कधी शरद पवार हे दिल्लीला गेलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर त्यांची काही भेट होते आहे, अर्ध्या तासाची भेट, पाऊण तासाची भेट. त्याच्यानंतर कधीतरी वेगळ्या वेळी उद्धव ठाकरे हे काही महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा करायला गेलेले असताना नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची पण भेट होते आहे. आणि या भेटींची व्हिज्युअल टीव्हीवर आणि माध्यमांमध्ये सगळीकडे आल्यानंतर या ठिकाणी नेमकी काय चर्चा झाली असे प्रश्न लोकांनी विचारले असताना ते अशी उत्तर देतात की आम्ही साखर कारखान्यांच्या प्रश्नांवर भेटलो, किंवा उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रातले काय आर्थिक विषय आहेत, जीएसटी वगैरेचे विषय आहेत त्या संदर्भात भेटलो वगैरे. तर मला असं वाटतं की इथे उपस्थित असलेले सगळे अनुभवी कोणी जे पक्षाचे नेते प्रतिनिधी प्रवक्ते आहेत ते असोत, जनता असो किंवा आपल्यासारखे पत्रकार असो, सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार यांना साखर कारखान्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांसमोर अर्धा तास बसण्याची काही गरज नाहीये. ते अन्य अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा आणि कोणामार्फत पत्रव्यवहार करून काही करू शकतात.
किंवा उद्धव ठाकरे हे जर 35 मिनिटं एकांतात नरेंद्र मोदी यांना भेटत असतील तर ते काही जीएसटीचं हे कधी येईल वगैरे याबद्दल चर्चा फक्त होत असेल असं नाही. कारण अशी चर्चा ते अर्थमंत्र्यांबरोबर करू शकतात, बाकीच्या कोणाबरोबर करू शकतात, ते काय फोनवरनं होऊ शकतं किंवा हे अशा पद्धतीची खाजगी चर्चा जेव्हा होते आणि अर्धा तास 1 to 1 जेव्हा चर्चा दोन मोठ्या नेत्यांमध्ये होते तेव्हा अर्थातच पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये आपण काय एकत्र करू शकतो, करू शकत नाही वगैरे, आणि काय टर्म्स आणि कंडिशन्स ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, काय अटी असतील, काय केलं तर हे होईल, अशा पद्धतीची चर्चा ही असते. नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीचे पंतप्रधानांची ती स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर 35 मिनिटं चर्चा करताना काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विषय किंवा फायनान्शियल विषयांवर बोलले असतील असं मला वाटत नाही. त्यामुळे या घटना गेल्या 3-4 महिन्यात झाल्यानंतर पुन्हा एकदा एक हालचाल अशी सुरू झाली आहे की परत हे इक्वेशन बदलतं की काय. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे की बॉडी लँग्वेज आपण बघतो, बॉडी लँग्वेजवरनंही बऱ्याच गोष्टी कळतात, आज ती वेगळी बॉडी लँग्वेज होती वगैरे वगैरे. पण एक विलास मी तुम्हाला आणि इतरांना निदर्शनाला आणून देऊ इच्छितो की ही बॉडी लँग्वेज काही अंशी आपण गेल्या काही आठवड्यांमध्ये महिन्यामध्ये अगदी वेगळ्याच स्वरूपाची सुद्धा बघितलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काही महाराष्ट्राच्या जनतेला उद्देशून केलेल्या भाषणांमध्ये त्यांनी भाजपवर अटॅक करणे आणि भाजपला इनडायरेक्टली काही त्यांनी सुनावणे किंवा कधी कधी त्यांनी काँग्रेसला सुद्धा सुनावणे किंवा स्वगृह नाही स्वबळाचं काहीतरी जे स्टेटमेंट काँग्रेसच्या नेत्यांनी मध्यंतरीच्या काळात केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला कोविड विषयक संदेश किंवा काय बोलताना सुद्धा ज्यांना स्वबळावर करायचं त्यांनी करा वगैरे असंही ते बोलले होते. त्यामुळे मुळात हे असं आहे की जे कोणालाही आपण आता 25-30 वर्ष हे बघत असल्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की यांचा आमदारांची संख्या जी काय आहे यांची प्रत्येकाची सभागृहामध्ये ती पाहता आणि बाकीच्या गोष्टी पाहता यांचं एकदम काही आता करतील असं मला वाटत नाही. याचं मुख्य कारण असं की 6 महिन्यावर केवळ महापालिकांच्या निवडणुका आहेत, ही एक मिनी विधानसभा फाईट समजली जाते आहे. त्याच्यामध्ये जनतेचा काय कौल आहे, जनतेची कितपत कुठल्या पक्षाला समर्थन आहे याचा एक अंदाज आपल्याला नाहीतरी 6 महिन्यात येणारच आहे. त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या सगळ्या महापालिका आपल्या जात आहेत निवडणुकीसाठी, 11 महापालिका. त्याचा एक अंदाज आल्यानंतरच मला वाटतं ही हालचाल होईल. पण आता हे असे छोटे मोठे खटके किंवा थोडा दुरावा, थोडं प्रेम, हे सगळं एक मीडियासाठी आणि आपल्यासाठी इंटरेस्टिंग सगळं झालेलं आहे. त्यातनं काय होतं, इमिजिएटली काय होतं ते बघूया आपण. विलास बरोबर. अंबादास दानवेजी, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? हो, पोहोचतोय. हा, थोडं तुम्ही मोबाईलवर असाल तर मोबाईल तुम्ही आडवा रोटेशन सुरू करा आणि मोबाईल आडवा धरा, डिस्कनेक्ट करू नका आणि बोलत राहा. हा, अंबादास दानवेजी, माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे की काय म्हणजे आज काय खूपच जुन्या मित्राची आठवण आली शिवसेनेला? असं काही झालेलं नाही. मी प्रत्यक्ष कार्यक्रमात होतो. साहेबांनी व्यासपीठावर एक गर्दी होती मोठ्या प्रमाणावर आणि म्हणून भाषण बरेच जणांचे झाले होते आणि म्हणून साहेबांनी कोणाचं नाव घेऊ नये या हेतून आजी, माझी आणि भावी अशा पद्धतीनं उल्लेख केलेला आहे. वाटतं याच्यात फार काही उद्देश माननीय मुख्यमंत्री साहेबांचा नव्हता. आणि आपण म्हणाल तर आजी म्हटलं तर आता काँग्रेस राष्ट्रवादी आहे, माझी म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आहे आणि भावी म्हटलं तर याच्याशिवाय कोणी असेल तर असं आहे. त्यामुळे आपण याच्याविषयी लगेच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धती होणार मला असं वाटतं, असा अंदाज लावणं हे बरोबर नाही असं माझं स्पष्ट मत आहे. भावी कोण आहे? अंबादासजी, भावी कोण आहे? असू शकेल कोणी. आता कसं आहे हे पहा, तुम्हाला सांगतो, एक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम झाला. त्याच्यामुळे थोडे बहुत एकमेकाला पोकर खाया वगैरे मारले. नाही, मी सुद्धा खेळीमेळीच विचारतोय. राजकारण तुम्ही करता पण आमच्या गरीब जनतेचे हाल होतात ना साहेब, आम्ही जरा म्हणून हा प्रश्न येतो, बाकी काय नाही. भावी साहेबांचा उद्देश हे बा, माझी म्हटलं तर भारतीय जनता पार्टी आला, विषय संपला. आजी म्हटलं तर काँग्रेस राष्ट्रवादी आली, विषय संपला. आणि भावी याच्याशिवाय व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे लोक होते. काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, भारतीय जनता पार्टी होते, शिवसेनेचे होते, अन्य सगळे लोकप्रतिनिधी होते. आणि म्हणून इतक्या लोकांचं नाव भाषणात घेण्याच्या ऐवजी साहेबांनी आजी, माझी आणि भावी सहकारी असा शब्द वापरला. आणि सहकारी आपण आपल्या महाराष्ट्रात एक सुसंस्कृत राजकारण करतो, त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळे एकमेकांचे सहकारी असतोच, पक्ष वेगवेगळा कोणाचा जरी असला तरी. आणि म्हणून साहेबांनी अतिशय याच्यात कोणत्याही राजकीय हेतून हा उल्लेख साहेबांनी केलेला नाही. मी स्वतः कार्यक्रमात उपस्थित होतो. अंबादासजी,
माझा प्रश्न हो. आहे. मी उद्धव ठाकरेंना 30 वर्षापासून ओळखतो. बर. त्यांचा स्वभाव ओळखतो. म्हणजे मी 90% त्यांना ओळखतो, 10% बिलकुल ओळखत नाही. माणसाच्या मनातलं कुणाच्याही ओळखता येत नाही. उद्धव ठाकरे हे कुठलाही आरोप करताना अत्यंत सांभाळून करतात, अभ्यासू वृत्तीने करतात. कुठलाही निर्णय घेताना ते अत्यंत शांतपणे उशिरा निर्णय घेतात आणि कुठलाही निर्णय घेतल्यानंतर ते डिस्टर्ब होत नाहीत. हे मी माझ्या बरोबर. डोळ्यांनी पाहिलं. आणि म्हणजे हो, हे बरोबर. ते म्हणजे त्यांनी पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्याच्या आधी माझी त्यांचा परिचय होता. म्हणून बरोबर. मी म्हणतो की आज त्यांनी भावी सहकारी हा जो शब्द उच्चारला आहे, या शब्दाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिवसैनिक एकदम उल्हासित झालाय, भाजपचा कार्यकर्ता उल्हासित झालाय. रावसाहेब दानवेंच्या तुम्ही प्रतिक्रिया पहा, एकदम म्हणजे त्यांना गुदगुल्या सारखं झालंय. पण दानवेंना एवढा आनंद का झाला? हे पहा, शिवसैनिक आनंदी झाला वगैरे हा शब्द नाही. शिवसैनिक हा सतत आनंदीच असतो. पक्षप्रमुखाचा आदेश त्याच्या दृष्टीने सावंत असतो. त्यामुळे त्याच्यात कशात आनंद आणि कशात दुःख मानायचं काही आमच्या शिवसैनिकाचं काही कारण नाही. पक्षप्रमुखाचा आदेश हा आमचा एक सगळ्यात मोठा असतं. त्यामुळे मला वाटत नाही शिवसैनिक याच्यात झाला. आणि भारतीय जनता पार्टीचं काय झालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला माहिती आहे. अंबादासजी, उद्या उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर तुम्ही भाजप बरोबर जाणार शिवसैनिक? उद्धव साहेबांनी जे सांगितलं ते ऐकणारच आम्ही. आम्हाला काय त्याच्यात, आम्हाला साहेबांनी सांगितलं आघाडी बरोबर. शिवसेना पक्षप्रमुख जे आदेश देतात तो आमच्यासाठी शिरसावंत असतो. ते जे सांगतात त्याचं तंतोतंत अंमलबजावणी पालन करणं आमचं कर्तव्य ते आम्ही निभावत असतो. विचारतो सूरजजी, थोडस तुमच्याकडे थोडा उशिरा येतो. अंबादास दानवेजी, मला सांगा की युतीचा पोपट जिवंत आहे का? बिलकुल नाही. रोहित, तुम्हाला काय वाटतं यावर्षी युतीचा पोपट जिवंत आहे? राजकारणात काही होऊ शकतं. रोहित? नाही, आता सध्याची परिस्थिती पाहता मला चांगलं वाटलं की दानवेजी यांनी थेट एका शब्दात जे सांगितलं ते पोपट जिवंत नाहीये. माझंही मत पोपट आता या घटकेला जिवंत नाही. पण राजकारणामध्ये हे पोपटाची तुलना तुम्ही जी देताय ती जरा थोडी हे आहे. कारण हा पोपट एकदा मेला असं म्हटलं तर तो कायम मेला असं आपल्याला धरायला लागेल. पण राजकारणात तसं नसतं. लॉंग टर्म मध्ये काही होऊ शकतं. त्यामुळे मेलेला पोपट 2 वर्षांनी 3 वर्षांनी जिवंत होऊ शकतो. पण एका शब्दात जर आज तुम्ही कुठल्याही सच्च्या शिवसैनिकाला विचारलं की ही युतीचा पोपट जिवंत आहे का, तर त्या शिवसैनिकाचं उत्तर असंच असेल की हा जिवंत नाही आज. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. थोडासा विस्ताराने हा विषय घ्यायची गरज आहे. आता आपण बेसिक तर लोकांचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून पाहिलेलं आहे की गेल्या 6 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये किंवा विशेषतः 3 वर्षामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये, त्या वरिष्ठ नेतृत्वाच्या लोकांची माझी पण चर्चा अधूनमधून होत असते. त्यांच्यामध्ये अशी एक भावना ठामपणे आलेली आहे की भारतीय जनता पक्षाची आपली 25-30 वर्ष जी काही युती आहे ती असताना सुद्धा आता भारतीय जनता पक्षाची महत्वाकांक्षा ही खूप जास्त वाढली असून हा पक्ष हा मुंबई, ठाणे या सगळ्या भागात जिथे आपला बालेकिल्ला आहे त्या भागात सुद्धा आपले अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करून त्यांची मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्ष वाढीसाठी काम करावं हे तर प्रत्येक पक्षाचे नेते बोलत असतात. अजित पवारही बोलत असतात, भाजपचेही लोक बोलत असतात की आमचा पक्ष वाढवणं हे आपलं काम आहे आणि ते प्रत्येक पक्ष करणारच. ते ठीक आहे. पण ज्या क्षणी 2017च्या आधी, थोडंसं आधी शिवसेनेला या गोष्टीची जाणीव होऊ लागली की मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षांच्या आक्रमक नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेमध्येच भाजप आता शिवसेनेची स्पेस घेऊ लागलेली आहे, त्या क्षणापासून हे सगळं बिनसायला सुरुवात झाली. 2019च्या निवडणुकीमध्ये असं ठरलेलं होतं, आधीच्या सर्व निवडणुकांप्रमाणेच असं ठरलेलं होतं की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री. हे ठरल्यानंतर शिवसेनेची तक्रार नंतर अशी होती की शिवसेनेचे उमेदवार काही पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने काही संघटनांनी, असं आपण म्हणू, अप्रत्यक्षरित्या काम केलं, जेणेकरून शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी राहील आणि भाजपचा मुख्यमंत्री परत होईल, अशा तऱ्हेची भावना शिवसेनेच्या मनात आहे, असे शिवसेनेचे नेते ऑफ द रेकॉर्ड सुद्धा सांगतात, ऑन रेकॉर्ड सुद्धा सांगतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी काही उमेदवार उभे केले, ऑन रेकॉर्डही सांगतात. मराठवाड्यामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये
काही अशी माणसं उभी केली गेली की जी शिवसेनेचे जिथे जे मतदारसंघ भाजपने सोडलेले होते शिवसेनेसाठी, तिथे सुद्धा अशी काही माणसं उभी केली की जेणेकरून शिवसेनेची मतं कमी व्हावी, असा सगळा आकडेवारीचा सगळा हा खेळ लक्षात आल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये हा दुरावा निर्माण झाला. तो दुरावा काही कोणी दोन वाक्य बोलल्यामुळे किंवा एकदम काहीतरी बॉडी लँग्वेज बदलल्यामुळे एकदम भरून निघेल असं मला वाटत नाही. त्याच्यासाठी कॉन्क्रीट काही करावं लागेल. तुम्ही लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जेव्हा व्यवस्थित सगळं चालू होतं, युती सगळी होती, तेव्हा सुद्धा अधूनमधून प्रमोद महाजन यांना बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री येथे जावे लागत होते आणि तेव्हा त्यांचे बरोबर. काहीतरी जे काही दुरावा किंवा जे गैरसमज होत होते ते सोडवण्याचं काम प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे वगैरे हे सगळे नेते त्यावेळी करत होते. आज तशा पद्धतीचं जाऊन कोणी भेटणं किंवा काही चर्चा असं काही होत असल्याचं गेल्या 1 वर्षात दिसलेलं नाही, आत्ता दिसत नाही किंवा काही असा काही प्रश्न आलेला दिसत नाहीये. त्यामुळे जे दुखावलेले शिवसैनिक आहेत किंवा त्यांचं जे हे आहे की बाबा ह्यांनी आमच्याच मुंबई महापालिकेमध्ये आमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला वगैरे, ही भावना जी आहे ती भावना टिकून आहे आणि ती जोपर्यंत आहे तोपर्यंत एकदम असं मला वाटतं की एकदम परत युती किंवा परत भाजप शिवसेनेने एकत्र येणं वगैरे असं होणार नाही. आणि मगाशी जो मुद्दा मी मांडला तो शेवटी एकदा सांगतो परत की अवघ्या 6 महिन्यावर महापालिकेची निवडणूक असताना आणि भाजपने इतक्या आक्रमकपणे नारायण राणे यांना या सगळ्या मैदानात उतरवलेलं असताना आणि नारायण राणे इतकी आक्रमकपणे काय गेल्या महिन्याभरात झालंय मला सांगण्याची गरज नाही, इथे सगळ्यांना ते माहिती आहे. हे सगळं एपिसोड झालेलं असताना आता अचानकपणे एकदम भाजप बरोबर जाण्याची भाषा शिवसेनेचे कोणीही नेते करतील असं मला वाटत नाही. आणि हे आज जे घडलेलं आहे ते ठीक आहे, हे असं अधूनमधून घडत असतं. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबर सुद्धा अशा पद्धतीची चर्चा त्यांची की किती काळ काय युती करावी, महापालिकांमध्ये किती सीट कोणासाठी सोडाव्या वगैरे या पद्धतीची सुरू असल्याची आपल्याकडे माहिती आहे. त्यामुळे हे सगळं सुरू असताना मला वाटत नाही की एकदम काही आता असं काही बॉडी लँग्वेज वरून असं काही म्हणतो. तोपर्यंत अंबादास दानवेजी तुम्ही मोबाईल जो आहे तुमचा रोटेट करा आणि आडवा पकडा. सूरजजी आता अंबादास दानवे तर थेट म्हटलेले आहेत की अशी युती नाहीये. पण सूरजजी जवळचा पक्ष शिवसेनेचा जवळचा पक्ष हा भाजप आहे. म्हणजे वैचारिक दृष्ट्या किंवा इतर काही धोरणं असतील, हिंदुत्व असेल तर मला हे सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी युती म्हणजे तुमची आघाडी आहे ही किती दिवस तुमच्या सोबत राहील, म्हणजे किती दिवस राहणार आहे तुमच्याकडे? तुमचा आवाज अनम्यूट करा सूरजजी, तुमचा ऑडिओ अनम्यूट करा. सूरजजी तुमचा आवाज अनम्यूट करा. माझा आवाज येतो तुम्हाला? सूरज चव्हाण यांच्याशी कॅमेरामध्ये खाली कॅम असेल तिथे तुम्ही माईक असेल अनम्यूट करा. हॅलो, हा सूरज यांच्याशी संपर्क तुटलेला. अंबादासजी आवाज पोहोचतोय मला? हो पोहोचतोय. अंबादासजी पोहोचतोय बिलकुल. आता जरा छान दिसतात. म्हणजे भाजपवाले आज तुमच्यावर खुश आहेत. भाजपवाले तुमच्यावर खुश आहेत. अंबादासजी तुम्हाला वैचारिक दृष्ट्या जवळचा पक्ष कुठला आहे? नाही, आता तर आमचा विचार महाविकास आघाडी सोबत आहे ना. पण प्रत्येक पक्षाची विचारसरणी स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाची विचारसरणी स्वतंत्र आहे शिवसेनेची. भाजप जवळचा आहे म्हणजे काँग्रेस तर एकदम दूरचं आहे. काँग्रेस एकदम सेक्युलर आणि मग हे. तर अशा परिस्थितीमध्ये आजही तुमचे भाजप आणि शिवसेनेचे जे मित्र आहेत तुमचे, तर ते तुमच्याशी वागताना सूडबुद्धीने वागतात, कसं वागतात? म्हणजे बघा, सुशांत सिंग प्रकरण, कंगना रनौत प्रकरण, संजय राऊत यांची टीका भाजपवर, भाजपवाले हात धुवून तुमच्या पाठी लागलेले आहे. तर बरोबर, कार्यकर्ता पण कसं वागत असतात? सूरजची आवाज येतो माझा? हो येतोय, आपला आवाज येतो. मी थोडं अंबादास दानवेशी एक प्रश्नाचं उत्तर घेतो. मला प्रश्न असा आहे की शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते ग्राउंडवर कशा पद्धतीने वागतात? म्हणजे 35 वर्षाची मैत्री, पण गेल्या 1.5 वर्षापासून
सुशांत सिंग, कंगना रनावत, आदित्य ठाकरे, म्हणजे दिशा सालियन प्रकरण असेल, हे सगळं हात धुवून भाजप तुमच्या पाठी लागलेली आहे. थोडस ममत्व आहे हे सगळं सुरू असताना? नाही, हे पहा, राजकारणात अशी काही मैत्री असायचं काही कारण नाही. जे आता आम्ही ज्या पद्धतीनं आमची महाविकास आघाडी आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच आमचे मित्र आहे. अशी मैत्री जर असती तर भारतीय जनता पार्टीचे लोक शिवसेना भवन उखडून टाकू, हल्ला करू असं बोलले नसते. आणि असं बोलल्यावर जर चालून आले तर शिवसैनिकांनी त्यांना ठोकलं नसतं, ठोकलं शिवसैनिकांनी. त्यामुळे असे काही आमचे काही संबंध असण्याचं काही कारण नाही. जे पक्षाचं चालू आहे, आता महाविकास आघाडी म्हणून आपण काम करतो, आम्ही काम करतो. त्यामुळं संघटनेचे पक्षप्रमुख ज्या पद्धतीनं आदेश देतात त्या पद्धतीनं आमची विचारसरणी असते, त्या पद्धतीनं आम्ही वागतो. त्यामुळं मला असं कुठेच वाटत नाही. आता मी ग्राउंड लेवलला काम करतो, ग्रामपंचायतीपासून काम करतो, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, कुठेही असं नाही. शिवसेना एक स्वतंत्रपणे काम करते. कुठे भारतीय जनता पार्टीच्या याच्याशी जवळीक ठेवण्याचं काही एक कारण शिवसैनिकाला वाटत नाही. आणि तसं शिवसैनिक करत पण नाही, कारण पक्षाचं जे धोरण ठरलेलं आहे, ध्येय ठरलेलं आहे, त्याच पद्धतीनं शिवसैनिक. याच्यात माझं व्यक्तिगत किंवा कोणाचं व्यक्तिगत प्रेम, राग, लोभ असण्याचं काही कारण नाही. संघटना आहे की संघटना, आम्ही सगळे काम करणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे पक्षप्रमुखाचा आदेश त्याच लाईनला आम्ही सगळे चालतो. त्याच लाईनला तुम्ही जाता. सूरजजी, आता मला हे सांगा की 1.5 वर्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे, शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. कधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीच एकत्र आले नसते. भाजप सोबत अप्रत्यक्ष हात देऊन सरकार टिकवलं, पण शिवसेनेबरोबर मात्र कधी राष्ट्रवादी काँग्रेस गेली नाही. आता मला सांगा की अशा परिस्थितीमध्ये शिवसेना जी हिंदुत्व घेऊन चालली आहे, हे राष्ट्रवादीला परवडणार? किती दिवस परवडली? नाही, आम्ही ज्यावेळेस राज्यामध्ये सत्ता स्थापन होत होती, त्या सत्ता स्थापनेच्या वेळी हे प्रत्येकाला माहित होतं की प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. आणि त्या विचारधारा वेगळी असताना सुद्धा या राज्याला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी, प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला होता. आणि त्या प्रोग्रामच्या आधारे आपण या राज्यामध्ये भविष्यात काम करायचं हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून ठरवलं होतं. आणि त्याच कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे आज राज्यामध्ये सरकार स्थिरपणे काम करत आहे. काही स्टेटमेंटच्या वरती जर कुणाला वाटत असेल की या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल तर ते साफ चुकीचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब एक चांगल्या पद्धतीनं काम करतायत. तिन्ही पक्षाचे प्रमुख या नात्यानं एक सरकारचे प्रमुख म्हणून ते राज्यामध्ये एक चांगल्या पद्धतीनं राज्य या कोरोनासारखं संकट असेल. सामान्य शिवसैनिक अत्यंत नाराज आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कामकाजावर. अनेक आमदारांनी, म्हणजे प्रताप सरनाईक यांनी तर पत्र लिहिलंय की राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला काय मोजत नाही, सगळंच काय मलिदा तो तिकडे नेते. हीच खरी लोकशाही आहे. तुमचा आवाज अनम्यूट झाला सूरज. एकमेकाबद्दल जर काही असेल तर तुम्ही तुमच्या प्रमुखांना स्पष्टपणे सांगू शकता. हीच खरी लोकशाही महाविकास आघाडीमध्ये आहे. नाहीतर भारतीय जनता पार्टीमध्ये तोंड दाबून बुक्क्याचा मार खाणारी नेते अनेक आहेत. अनेक लोकांना खूप काही बोलायचंय. पंकजाताई सारख्या नेत्यांना बरंच काही सांगायचंय, विनोद तावडे सारख्या नेत्यांना बरंच काही सांगायचंय. पण आपण जर काही बोललो तर यंत्रणा आपल्या पाठीशी लागेल, मग ती ईडी असेल, यामुळे ते लोक गप्प आहेत. आणि हे भारतीय महाविकास आघाडीची खरी लोकशाही आहे. जर तुम्हाला काही मत मांडायचं असेल, बोलायचं असेल तर तुम्ही ते बोलू शकता. आमच्यामध्ये समन्वय समिती सुद्धा आहे, जे 3 पक्षाची मिळून एकत्रित केलेली आहे. त्या समन्वय समितीकडे जर आपल्या काही मनात शिवसेनेच्या आमदारांना असं का वाटतं सूरजजी, शिवसेनेच्या आमदारांना असं का वाटतं की सगळे राष्ट्रवादी काँग्रेस एकदम मुख्याच्या ठिकाणी आहे, सगळं काही फायदा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नेते आहेत, आरेरावी चालली आहे. अनेक आमदार जे आहेत ते खासगीत असं म्हणतात. सूरजजी, हे सत्य आहे, तुम्ही जरी मान्य करत नसाल तरी प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून हे सगळं सांगितलंय. नाही, हे काही लोकांना काही आलेले अनुभव, पण अनेक असे नेते आहेत शिवसेनेमधले सुद्धा, एकनाथरावजी खडसे साहेब असतील, अनेक असे नेते आहेत, मी नावं सगळ्यांची घेत बसणार नाही. ते नेते म्हणतात की आम्हाला व्यवस्थित सहकार्य हे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं होतं. आता राज्यामध्ये करोनासारखी परिस्थिती आहे, प्रत्येकाला पाहिजे तेवढा निधी आपण देऊ शकत नाही. त्यामुळे काही आमदाराची नाराजी असणं शक्यच आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळं काही चुकीचं चाललेलं आहे. आम्ही सगळेजण बसून, राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेब आहेत, ठाकरे साहेब प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं.
आणि ते आमदार त्यांची भूमिका त्यांच्या पुढे मांडत असतात. पण जर ह्या करोनाची परिस्थिती नसते तर आपण सगळ्याचं समाधान करू शकलो असतो. आज काही जणांचं समाधान परिस्थितीमुळे आपण करू शकत नाही, पण वास्तव असं आहे की सगळेजण जर काही चुकीचं असेल तर बोलण्याची मुभा, बोलण्याचं स्वातंत्र्य या महाविकास आघाडीमध्ये आहे आणि आपले प्रमुख ते चांगल्या पद्धतीने सोडवतात सुद्धा. भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू राहील. तर रोहित, फक्त मी अंबादास दानवेंना एक छोटा प्रश्न विचारतो. अंबादास दानवेजी, अनेक आमदार शिवसैनिक म्हणजे ग्रासरूटचा जो शिवसैनिक आहे तो खरंच नाराज आहे. म्हणजे तुम्ही आता जुन्नर आणि या सगळ्या परिसरात एक कार्यक्रम झाला होता. अब्दुल सत्तार यांना स्टेट सोडून जावं लागलं होतं. म्हणजे अब्दुल सत्तार एकदम स्टेट सोडून गेले. इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदम कार्यकर्ते जे आहेत ते माईक चालू करत नव्हते. म्हणजे एका मंत्र्याचा माईक सुरू करण्या इतपत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसैनिकांवर हावी आहेत. प्रताप सरनाईक यांच्या पत्रात त्यांनी उल्लेख केलाय की ईडी बिडी जी काय लागलेली आहे ती जर वाचवायची असेल तर आपल्याला भाजप सोबत गेलं पाहिजे. आता हे किती त्रासदायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून तुम्हाला जो त्रास होतोय तो किती दिवस सहन करणार? नाही, असा कोणताही त्रास होत नाही. व्यक्तिगत क्षमतेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी जसा संघटनेचं काम करतो, जिल्हा प्रमुख आहे, तसा मी आमदार सुद्धा आहे. मीही काम करतो या प्रशासनात. तर मला तरी नाही वाटत, कारण अनेक आमदार आम्ही सोबत असतो. कुठेही अशा पद्धतीनं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं अनेक आमदार तक्रारी करतात, शिवसैनिक आमदार तक्रार शिवसैनिक करतात. हे कोणाचंही 100% समाधान कधीच कोणाचं होऊ शकत नसतं. हे 3 पक्षाचं सरकार आहे आणि 3 पक्षाचं काय, एका पक्षाचं जरी सरकार आलं तरी 100% आमदारांचं समाधान कोणतेही मंत्री करू शकत नसतात. मी स्वतः आमदार आहे, मी स्वतः आमदार म्हणून काम करतो. मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत असताना ठीक आहे, नाही मला 100% मिळत, पण मला 50%, 60%, 70%, 80% निधी मिळत असतो. अशा ठिकाणी काय म्हटले, असाही आता आहे का? कसं नाही, 3 पक्षाचं सरकार आहे, सहन केलं पाहिजे. ठीक आहे, कमी जास्त कुणालाही होतं ते नाही. 3 पक्षाचं काय, एकट्या पक्षाचं असलं तरी या गोष्टी होत असतात. एकट्या पक्षाचं असलं तरी अशा, कारण सध्या जे आर्थिक स्थिती बघितली तर मला असं वाटतं सगळे निर्बंध निश्चित आलेले. त्यामुळे 100% आमदारांचं समाधान कोणतेच मंत्री करू शकत नाही आणि मंत्र्यांचंही समाधान बऱ्याच वेळेस होऊ शकत नाही, कारण आर्थिक स्थिती सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग कधी करता येत नसतं. आणि म्हणून आर्थिक स्थिती, अजितदादा सारखे कडक अर्थमंत्री आपल्या महाराष्ट्राला आहे आणि ते आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम करतात. मला वाटतं त्याच्यामुळं थोडी बहुत कोणामध्ये असं वाटू शकतं की मला निधी नाही मिळाला, पण त्याच्यामुळं खूप नाराजी सरकारवर, मंत्र्यावर, अशा पद्धतीनं कुठेही कोणत्याही 3ही पक्षाचं, मी काय आमचं शिवसेनेचं नाही, मी 3ही पक्षाचे आमदार आम्ही सगळे बऱ्याच वेळेस सोबत असतो, असं कुठेही नाराजी आमदारामध्ये नसते. प्रताप सरनाईकचं पत्र तुम्ही वाचलं असेल. काल अब्दुल सत्तार जे आहेत त्यांनी स्टेजवरून त्याला बाहेर जावं लागलं. अनेक शिवसैनिक आमदार आणि शिवसैनिकांच्या तक्रारी आहेत की सत्तेमध्ये असून सुद्धा, मुख्यमंत्री शिवसेनेचा असून सुद्धा आपल्याला जो सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे तो मिळत नाही. रोजी, तर हे कितपत सहन करेल, म्हणजे शिवसेना हे कितपत सहन करेल? अगदी थोडक्यात तुमचा आवाज अनम्यूट करा रोहित. हे बघा, हे कुठल्याही 2 पक्षांचं सरकार असलं तरी सुद्धा हे होतच. आणि काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतानाही ही तक्रार अशी येत होती. शिवसेना भाजप सरकार असताना किंवा भाजप शिवसेनेचं जे आधी सरकार होतं देवेंद्र फडणवीस यांचं, तेव्हाही अशा तक्रारी येत होत्या. प्रश्न असा आहे की अशा तक्रारींच्या बेसिसवर किंवा अशा तक्रारी आहेत म्हणून कोणी आमदार आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे का? तर तसं काही दिसणार नाही तुम्हाला. आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील मध्यंतरी म्हणाले होते गेल्या वर्षी, तसं ते आहे की शेवटी आमदारांना, कुठल्याही पक्षाचे आमदार असोत, त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या लोकांसमोर जायचं असतं, परत निवडून येण्यासाठी त्यांना जायचं असतं. त्यामुळे ते जेव्हा अशा पद्धतीने पक्ष बदलण्याचा वगैरे काही विचार करण्याआधी ते 10 वेळा विचार करतील की आपल्याला परत निवडून यायचं आहे. त्यामुळे कुठे निधी कमी जास्त हे प्रकार होत आहेत, त्याच्याबद्दल तक्रारी येत, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, खरं आहे, ते होत असेल. पण ते होत आहे म्हणून इतक्या टोकाला काही आमदार जातील का, किंवा पक्षाचे नेते इतक्या टोकाला जातील का की ही युती सोडून आपण दुसऱ्या युतीमध्ये जाऊ, असं मला वाटत नाही. आत्ताच्या घटकेला तसं होईल असं. कालांतराने काय होईल हे मात्र अर्थातच आपण सांगू शकत नाही. हे मी आधीच तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे आहे परिस्थिती.
जाता जाता मी अंबादास दानवेला एक सहज प्रश्न विचारतो. अंबादास दानवेजी, पोपटाला काय जिवंत ठेवायचं का नाही? कसं म्हणजे पोपट मेलेलाच आहे. काय दाना पाणी देत राहायचं की नाही? काही आवश्यकता नाही त्याची. चला, ठीक आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद रोहितजी, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. अंबादासजी, तुम्ही या चर्चेत सहभागी झाला. सूरजजी, तुम्ही आपण या चर्चेत सहभागी झालात. अत्यंत खेळीमेळीने शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते, राष्ट्रवादी कार्यकर्ते हे अत्यंत संघर्षपूर्ण आणि गांभीर्याने राजकारण करत असतात. पण नेत्यांच्या एका शब्दावर ती आपली गणितही मांडत असतात. ती त्याचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला. युतीचा पोपट म्हणजे शिवसेना भाजप युतीचा पोपट सध्या तरी अजून पिंजऱ्यातच आहे, तो मेलेला आहे. अशा प्रकारची चर्चेचं एक सार मी तुम्हाला सांगतो. पण हा पोपट कधी जिवंत होऊ शकतो? कारण राजकारण आहे. राजकारणात भाऊ भावाच्या विरुद्ध उभा राहतो, बहीण भावाच्या विरुद्ध उभी राहते, कुणी मित्र असेल तर मित्राच्या विरोधात केलं जातं. यालाच म्हणतात राजकारण. मी तेच सांगतो, आपण पाहता. थँक्यू.